तर का म्हणता मारेगाव. तर आज आलतो आपल्या मारेगावच्या बाजारामध्ये. इथं आल्याबरोबर पहिले भेटला आपल्याला गोटेकार भाऊ. भाऊ बरं बोललो, निघलो आम्ही अजून बाजाराच्या रस्त्यानं. रजत तर आपल्या समोरच जात आहे, मी त्याच्या मागं येत. मग निघलो आम्ही अंदर जासाठी. इकून जा लागते अंदर बाजाराच्या. मारेगावच्या अंदर जासाठी लगीत आहे रस्ते, पण इकूनच आम्ही चाललो अंदर. पावा कशी गर्दी आहे तर मारेगाव बाजारमध्ये. मारेगावमध्ये आम्ही अंदर जातच होतो, तर इथं भाऊ लंब हाव म्हणून खूप अडचण होते आपल्याला जायसाठी. दुकानवाल्याला सांगा लागन की मोठा बाई आला तो उंच बांधत जावा. मग इथं आलो अंदर पावा कसे दुकानं आहेत लगीत वगैरे. मग अंदर पोचलो तर इकडं लसण जिरे विकत आहे. अंदर जात होतं पावा कसे टेंट आहेत. अजून आलो अंदर एक वेळा लसण जिरेच्या दुकानापाशीच. असं निघत इकूनही आपण येऊ शकतो या रस्त्यानं मारेगावात. मग आमच्या गावचे भाजीपालेवाले इथं बसून होते, त्यांच्याबरोबर भेटलो आणि निघलो आता आपल्या रस्त्यानं. आज इकडं आहे हॉटेल. समोसे घेऊन खाव म्हणलं पण खिशात पैसा नाही आपल्या. आणि एवढा मोठा ज्यात भरते मारेगावचा बाजार तर भाऊ पाहिला ना. आता निघतो आपण आपल्या रस्त्यानं जायसाठी. ऐकूया आम्हाला डीजेचा आवाज. या शाळेत चालू होता डान्स. या शाळेचं नाव फक्त मारेगाववालेच सांगू शकते, आपल्याला तर काही माहीतच नाही. मग चालू झाला डान्स. तर डान्स तर पाहू बा म्हणलं, पण आम्हाला वेळ होईल म्हणून आम्ही निघलो रस्त्यानं. आपल्याला पोचायला लागते लवकर घरी, नाही तर बस शिवा खायला लागते आम्हाला.